देवाला प्रसाद म्हणजेच नैवेद्य अर्पण केल्यानंतर ही चूक अनेक जण करतात। तर ती चूक टाळण्यासाठी आजचा हा आपण व्हिडिओ बनवतो। देवाला प्रसाद नैवेद्य अर्पण केल्यानंतर ही चूक केल्यास बऱ्याचदा ते चुकीचे ठरते। त्या नैवेद्याचे फळ आपल्याला मिळत नाही, त्या पूजेचं केलेलं फळ आपल्याला मिळत नाही। तर कोणती चूक करू नये याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। हिंदू धर्मातील जवळपास सर्व घरांमध्ये रोज पूजा केली जाते। मनशांती, सकारात्मकता, सुख, समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करत असतात। शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आलेले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते। देवपूजा, पाठ किंवा मंत्र पठण करणे, नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धर्मात विविध श्रद्धा मानल्या जातात। नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते। देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले आहेत। तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवता का? काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ तेथेच सोडून देतात। असं करणं चुकीचं आहे। यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही, तसेच त्याचे नकारात्मक परिणामही होतात। देवाला नैवेद्य अर्पण करणाऱ्या नियमांबद्दल जाणून घेऊया। या ताटांमध्ये नैवेद्य वाढा। जमिनीवर कधीही देवाला नैवेद्य ठेवू नका, तसेच थेट देवाच्या जवळ नैवेद्य ठेवू नका। नैवेद्य नेहमी सोने, चांदी, पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यातच ठेवा। सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानले जाते। याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य ठेवू शकतो। नैवेद्य तसा सोडून ठेवू नका। देवाला अर्पण केल्यावर नैवेद्य तेथेच ठेवू नका, त्याचा नकारात्मक परिणाम होतो। पूजा संपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला अर्पण केलेला नैवेद्य उचलावा। काही लोक प्रसाद नैवेद्य देवाला अर्पण केल्यानंतर तसेच सोडतात। असे करणे योग्य नाही। यामुळे देव तुमच्या पूजेवर नाराज होऊ शकतो। असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच सोडला तर त्यातून विश्वक्लेश, चंडेश्वर, चंदनशू आणि चांडाली या नकारात्मक शक्ती होऊ शकतात। नैवेद्य वाटप करा। देवाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद पूजेनंतर लगेच उचलावा। तो कुटुंब आणि इतर लोकांमध्ये वाटला पाहिजे। उपवास नसेल तर प्रसाद स्वीकारावा। हे आनंद आणि देवाचा आदर व्यक्त करणे आहे। यावर देवही प्रसन्न होतो आणि त्याला आशीर्वादही देतो। देवाला असा नैवेद्य देऊ नका। देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम आहेत। त्यानुसार देवाला मीठ, मिरची इत्यादींचा नैवेद्य कधीही अर्पण करू नये। तसेच लसूण, कांद्यापासून तयार होणारा नैवेद्यही कधीही देवाला अर्पण करू नये। पूजेत नेहमी फळे आणि मिठाई अर्पण करा। काही विशेष विधींमध्ये सात्विक गोष्टी अर्पण केल्या जाऊ शकतात, जेणेकरून ज्या बऱ्याचशा विधी असतात त्याच्यामध्ये कांदा, लसूणचा नैवेद्य देखील चालू शकतो।